डिजिटल वॉक महाराष्ट्रातील 20 वारसा स्थळांचा इतिहास आता तुमच्या मोबाईलवर. कल्पना करा, तुम्ही एखाद्या शेकडो वर्षे जुन्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर उभे आहात. समोर भव्य वास्तू आहे, पण तिचा इतिहास तुम्हाला माहीत नाही. या किल्ल्याची निर्मिती कधी झाली, इथे कोण राहायचे, या वास्तूचे महत्त्व काय आणि या ठिकाणी घडलेल्या ऐतिहासिक घटना कोणत्या? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत तुमच्या मोबाईलवरून आणि तुमच्या कानावरून. महाराष्ट्रातील तब्बल 20 वारसा स्थळांसाठी डिजिटल वॉक आणि ऑडिओ गाईडची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. भाग 1. डिजिटल वॉक म्हणजे नेमकं काय? डिजिटल वॉक म्हणजे केवळ एखाद्या ठिकाणची माहिती मोबाईलवर वाचणे नव्हे. तुम्ही वारसा स्थळी पोचला की मोबाईलच्या मदतीने त्या ठिकाणची माहिती मिळेल. एखाद्या वास्तूकडे पाहताना ही वास्तू कशासाठी बांधली, एखाद्या शिल्पासमोर उभे राहिल्यावर या शिल्पाचा अर्थ काय आणि एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचल्यानंतर इथे नेमकं काय घडलं याची माहिती ऑडिओच्या माध्यमातून ऐकता येईल. म्हणजेच इतिहास फक्त वाचायचा नाही, तर ऐकत ऐकत अनुभवायचा. भाग 2. या उपक्रमाची गरज का आहे? महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे. किल्ले, लेणी, मंदिरे, प्राचीन वास्तू, शिलालेख आणि पुरातत्वीय स्थळे. आपल्या आसपास इतिहासाचा मोठा खजिना आहे. पण अनेक पर्यटक एखाद्या वारसास्थळी जातात, फोटो काढतात, थोडा वेळ फिरतात आणि परत येतात. त्या वास्तूमागची कथा मात्र अनेकदा समजत नाही. याच ठिकाणी ऑडिओ गाईड आणि डिजिटल वॉक महत्त्वाचा ठरतो, कारण पर्यटक स्वतःच्या गतीने माहिती ऐकू शकतो. गाईड उपलब्ध नसेल तर इतिहास समजून घेता येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारसा केवळ पाहण्याऐवजी समजून घेण्याची संधी मिळते. भाग 3. कोणत्या वारसा स्थळांचा समावेश? या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सुमारे 20 महत्त्वाच्या वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऐतिहासिक किल्ले, लेणी आणि प्राचीन वास्तूंचा समावेश आहे. उदाहरणार्थ, लोहगड, भाजे लेणी, कार्ला परिसरातील वारसा, कान्हेरी लेणी, पाताळेश्वर लेणी, सोपारा स्तूप, पन्हाळा, कोपेश्वर मंदिर, अंबरनाथ मंदिर, नाणेघाट आणि इतर महत्त्वाची वारसा स्थळे. तसेच पुणे आणि परिसरातील ऐतिहासिक स्थळांनाही या डिजिटल उपक्रमाचा लाभ होणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील इतिहास एका डिजिटल माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचणार आहे. भाग 4. मराठीसोबत इतर भाषांमध्येही माहिती. या उपक्रमाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषेची अडचण कमी होणार आहे. डिजिटल ऑडिओ गाईडमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. याचा मोठा फायदा परराज्यातून किंवा परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना होऊ शकतो. समजा एखादा पर्यटक महाराष्ट्रात पहिल्यांदाच आला, त्याला मराठी येत नाही, पण मोबाईलवर भाषा निवडली आणि त्यानंतर त्या वारसा स्थळांचा इतिहास त्याला समजावून सांगितला जातो. म्हणजेच भाषेची भिंत ओलांडून इतिहास जगभर पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. भाग 5. QR कोड स्कॅन करा आणि इतिहास ऐका. आता याची कल्पना आणखी सोपी करून पाहूया. तुम्ही एखाद्या वारसास्थळी पोहोचलात. तिथे एक QR कोड आहे. तुम्ही मोबाईलने तो स्कॅन केला. मोबाईलवर संबंधित माहिती उघडली, भाषा निवडली आणि सुरू झाला ऑडिओ गाईड. तुम्ही त्या वास्तूकडे पाहत असताना तिची कथा तुमच्या कानावर पडत आहे. हा अनुभव पुस्तक वाचण्यापेक्षा वेगळा आहे, कारण तुम्ही इतिहासाच्या प्रत्यक्ष ठिकाणी उभे राहून इतिहास ऐकत आहात. यालाच म्हणता येईल डिजिटल वॉक. भाग 6. पर्यटकांचा अनुभव कसा बदलू शकतो? आज पर्यटनामध्ये केवळ कुठे जायचे हा प्रश्न महत्त्वाचा राहिलेला नाही. आता प्रश्न आहे, तिथे गेल्यावर काय अनुभवायचे? डिजिटल वॉकमुळे हा अनुभव अधिक समृद्ध होऊ शकतो. एखाद्या किल्ल्यावर फिरताना त्या किल्ल्याची रचना समजेल. लेण्यांमध्ये गेल्यावर शिल्पकलेची माहिती मिळेल. मंदिरात गेल्यावर
त्याच्या स्थापत्य शैलीबद्दल माहिती मिळेल आणि एखाद्या प्राचीन स्थळावर गेल्यावर त्या स्थळामागचा इतिहास समजेल. म्हणजेच पर्यटन फोटो काढण्यापासून ज्ञान मिळवण्यापर्यंत पोहोचेल. भाग 7. विद्यार्थ्यांसाठीही मोठी संधी. या डिजिटल सुविधेचा फायदा फक्त पर्यटकांनाच नाही तर विद्यार्थ्यांनाही होऊ शकतो. इतिहासाचा धडा पुस्तकात वाचण्याऐवजी विद्यार्थी प्रत्यक्ष वारसास्थळी जाऊ शकतात. तिथे QR कोड स्कॅन करू शकतात, ऑडिओ गाईड ऐकू शकतात आणि मग तो इतिहास प्रत्यक्ष वास्तूशी जोडू शकतात. यामुळे इतिहास हा फक्त परीक्षेचा विषय न राहता अनुभवातून शिकण्याचा विषय बनू शकतो. भाग 8. आपल्या वारशाचे जतन का महत्त्वाचे? आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या वास्तू म्हणजे केवळ जुन्या इमारती नाहीत, त्या आपल्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. एखादा किल्ला म्हणजे केवळ दगडांची भिंत नाही, एखादी लेणी म्हणजे केवळ कोरलेले दगड नाहीत, एखादे मंदिर म्हणजे केवळ धार्मिक स्थळ नाही. त्यांच्या प्रत्येक दगडामागे कथा आहे, कला आहे, तंत्रज्ञान आहे, संस्कृती आहे आणि इतिहास आहे. म्हणूनच वारसा स्थळांचे जतन, संवर्धन, त्यांची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाग 9. पर्यटन आणि डिजिटल तंत्रज्ञानाची नवी सांगड. एकेकाळी इतिहास समजून घेण्यासाठी पुस्तक शोधावे लागायचे, नंतर गाईडची मदत घ्यावी लागायची. आता मोबाईलचा तुमचा डिजिटल गाईड बनू शकतो. हीच डिजिटल तंत्रज्ञानाची ताकद आहे. भविष्यात या सुविधेमध्ये आणखी तंत्रज्ञान जोडले गेले तर नकाशे, ऑगमेंटेड रियालिटी, ऐतिहासिक वास्तूंची डिजिटल पुनर्रचना, बहुभाषिक माहिती आणि इंटरॅक्टिव्ह अनुभव, यामुळे वारसा स्थळांचा अनुभव आणखी आकर्षक होऊ शकतो. भाग 10. वारसा वाचवा, इतिहास जपा. पण एक गोष्ट आपण विसरता कामा नये. डिजिटल तंत्रज्ञान आपल्याला इतिहास समजून घेण्यास मदत करू शकते, पण वारसा स्थळांचे प्रत्यक्ष जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. भिंतीवर नावे लिहिणे, शिल्पांना नुकसान करणे, कचरा टाकणे, प्लास्टिक पसरवणे हे टाळले पाहिजे. आपण वारसास्थळी पर्यटक म्हणून जाऊ, पण परतताना आपल्या मागे फक्त पाऊलखुणा ठेवूया, नुकसान नाही. समारोप. महाराष्ट्राचा इतिहास प्रचंड मोठा आहे, पण तो इतिहास फक्त पुस्तकांमध्ये बंदिस्त राहण्याची गरज नाही. तो किल्ल्यांमध्ये आहे, लेण्यांमध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे, शिल्पांमध्ये आहे आणि आपल्या गावागावात आहे. आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने हा इतिहास पर्यटकांच्या मोबाईलपर्यंत आणि थेट त्यांच्या कानापर्यंत पोहोचणार आहे. डिजिटल वॉक ही केवळ तंत्रज्ञानाची सुविधा नाही, तर आपल्या वारसाशी नव्या पिढीला जोडण्याचा एक आधुनिक मार्ग आहे. तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्या वारसा स्थळाचा इतिहास डिजिटल ऑडिओ गाईडमधून ऐकायला आवडेल? कमेंटमध्ये त्या ठिकाणाचे नाव नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण, विकासाभिमुख आणि आपल्या वारशाची ओळख करून देणारी माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करा. जय महाराष्ट्र.